भाजप नकोय आता एवढी महागाई का बरं भाजप तर एवढं काम करते? कामामध्ये काय आम्हाला सुविधा दवाखान्यात गेलं तर 2 लाख भरा 3 लाख भरा, आमच्या पोरांना आजारपण आलंय असं तसं, आमच्या अख्ख्या वस्तीमध्ये घाणगुण आहे. राहणार आम्ही कसं राहत असेल तिथं. पुणेकर नागरिक म्हणून मी एकच सांगेल की रोडचे खड्डे, ट्रॅफिकची समस्या, स्टॉलची समस्या, हे सगळे हे व्हायला पाहिजे. काय विकास आहे बघा ना, भाजपच्या ह्याच्यात काय विकसित काय आहे? इथं काय आहे? डोंबले. आणि पक्षी कुठलाही आला तरी महागाई वाढतच राहणार. नसू द्या ना, मग सत्ता त्यांचीच येईन बहुतेक. हा, काँग्रेसचं सरकार यायला पाहिजे. भाजपच्या सरकारने लय महागाई वाढवली. गॅस किती महाग झालाय, पेट्रोल महाग झालंय, भाजी महाग झाली. पण आशा दाखवतात ना, करतो म्हणतात. प्रत्येक 10% तरी काम करायला पाहिजे ना. सगळे त्यांचे सेटलमेंट आहे. काय सेटलमेंट करते? राज्यात महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये जे आहे ती चौरंगी लढत होणार असल्याचं दिसतंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. भाजप स्वबळावर लढणार आहे. भाजप आणि शिंदेची शिवसेना युती होता राहिली आहे, त्यामुळे शिंदेची शिवसेना जी आहे ती देखील स्वबळावर लढणार आहे आणि एकीकडे काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना अशी एकत्र जी आहे ती चौरंगी लढत होणार आहे. मात्र पुणेकरांना काय वाटतं, नगरसेवक कसा असावा, पुण्याचा महापौर म्हणून चेहरा कोणाचा असावा आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, त्याचबरोबर सत्ता कोणाची असावी, हेच आपण या आजच्या व्हिडिओच्या story.com माध्यमातून जाणून घेणार आहोत. निवडणुका लागल्या, चौरंगी लढत होतीये, काय वाटतंय, काय अपेक्षा? सत्ता काय बीजेपीची, काय झालं तर बीजेपीची ते सगळं. पण काही जणांच्या अशा हे आणखी काँग्रेसची सत्ता येईल, आता भाजपला लोक वैतागून काय उपयोग आहे? सगळं त्यांचंच कारोबार, सगळं तेच येतील. पण गुन्हेगारी, आता पुणे शहरात गुन्हेगारी वाढली, मग या गुन्हेगारीला वरचं कोण हे करणार, कोण हिरो गुन्हेगारी? ते काही सांगता येत नाही, परंतु बीजेपीच येणार, निवडून बीजेपीच येणार आहे. महापौर कोणाचा होईल? त्यांचंच होणार. त्यांची आहे म्हटलं तर मग त्यांचे सगळं निवडून येणार सरकार. पण आपण बघतोय की आता दोन्ही म्हणजे शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आहे. एकीकडे शिंदेची शिवसेना स्वबळावर लढतीये, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झालेत. मग याचा प्रभाव कुठं भाजपवर पडेल का? काय काय नाही होणार भाजपला, भाजपची स्थानिक नगरसेवक कसा पाहिजे, त्याच्याकडून काय अपेक्षा? आता तेच आल्यानंतर बीजेपीच्या तर सगळेच चांगले शिकण्याचे काय कामं केली पाहिजे, अजून काय समस्या? कामं तसं भरपूर केले पाहिजे, परंतु जे करतात तेच बरंच आहे म्हणायचं. समस्या काय जाणवतं? काय नाही जाणवत. एकीकडे भाजप सरकार दाखवतंय पुणे शहर विकसित केलंय, पुण्याचा विकास भाजपने केलाय, दुसरीकडे आता तुम्ही सर्वसामान्य नागरिक काँग्रेस यावा असं म्हणताय. काय म्हणजे नेमकं काय कारण आहे? भाजप का नको आता? भाजप नकोय आता एवढी महागाई झालेली. पैसे देते म्हणते भाजप पैशा पुरता विचार करायचा नाही, पुढचा बी आता इलेक्शन झाले की ते बी बंद होईल, काय उपयोग आहे? नगरसेवक कसा हवा? नगरसेवकांनी काम केलं पाहिजे, कधी अडी अडचणीला आमच्या यायला पाहिजे. आता ते नाही मी सांगू शकत. तुम्हाला काय वाटतंय? निवडणुका लागल्यात, सरकार यायला पाहिजे, कोण नगरसेवक व्हायला पाहिजे, कोण तुमचे सगळे प्रश्न? काँग्रेसच. का बरं भाजप तर एवढं काम करते? कामामध्ये काय आम्हाला सुविधा दवाखान्यात गेलं तर 2 लाख भरा 3 लाख भरा, आमच्या पोरांना आजारपण आलंय असं तसं, आमच्या अख्ख्या वस्तीमध्ये घाणगुण आहे. राहणार आम्ही कसं राहत असेल तिथं. सरकारकडून शहरी गरीब योजना, भरपूर योजना पाहिजे काढल्यात, पण ते योजनेचा लाभच होत नाही ना आमच्याकडनं, तरी बी आम्हाला दवाखान्यात पैसे भरावे लागतात ना. का होत नाही, लाभ का होत नाही असं वाटतं? आता ते त्यांचं काय असेल ते, आपल्याला आतमधलं शिक्षण आमचं झालेलं नाही, त्यातल्या लोकांनाच माहिती काय लाभ होत नाही काय नाही. या निवडणुका महापालिकेच्या आहेत, नगरसेवकाकडून काय अपेक्षा? हेच म्हणजे आमच्या लेकरांना चांगली काम, आमचे दवाखान्याची सुविधा सगळ्या झाल्या पाहिजे. गरीबाकडे पैसे नसतात दवाखान्याला, मोठ्या हो काय आमचं हेच व्हाय नाही ना. निवडणुका लागल्यात, काय वाटतंय स्थानिक नगरसेवकाकडून होणाऱ्या काय अपेक्षा आहेत आणि कोणत्या गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे असं वाटतंय पुणेकर नागरिक म्हणून मी एकच सांगेल की रोडचे खड्डे, ट्रॅफिकची समस्या, स्टॉलची समस्या, हे सगळे हे व्हायला पाहिजे.
पण बाकी भाजप काय? सरकार एकीकडे सांगताय पुणे शहर विकसित आहे, काय विकास आहे बघा ना, भाजपच्या ह्याच्यात काय विकसित काय आहे? ते सेंटर लेवलला आहे, इथं काय आहे? डोंबले. आपण बघतोय पुणे शहरामध्ये गुन्हेगारी सुद्धा वाढली आहे. या गुन्हेगारीला कोण रोखू शकतं असं वाटतं? गुन्हेगारीला फक्त अजितदादा रोखू शकतो आणि त्यांना बांध पण घालू शकतो. अजितदादा पवारांवर सुद्धा असे आरोप केले की त्यांनी गुन्हेगारांना तिकीट त्यांच्या मित्र पक्षाने ती तिकट दिलेली आहेत, त्यांनी नाही दिले स्वतः. मित्र पक्षाला जे वाटा द्यायला लागतो तिकटांचा, RPI जे आली त्यांच्यामध्ये ते त्यांनी जागा सोडल्यात, त्यातनं ती तिकट गेलेली आहेत. त्यांनी स्वतः कबूल केलंय की, त्यामुळे त्यांचं नाव आता चिन्ह तेच राहणार ना RPI ला. पुण्याचा महापौर कोणाचा चेहरा असावा? पुण्याचा महापौर मराठी माणूस व्हायला पाहिजे आणि त्यांनी ती समस्या सोडवायला पाहिजे. महानगरपालिकेच्या निवडणुका काय वाटतं कोणाची सत्ता येईल? स्थानिक नगरसेवक तसं काही नाही सांगू शकत. ज्याच्या त्याचा वेर्या असतो, ज्याच्या त्याच्या वेर्यात ज्याचं त्याचं काम असतं, तिथला तो व्यवस्थित सोयदा देणारा असतो, त्याला ते करणार. पक्षाकडे कोणी बघत नाही सर. काय वाटतं पक्षाकडे कोणी बघत नाही? नाही असं हा जे माणूस असतो, ज्या एरियातला कोण असेल, त्याचं सोयदा चांगले असतील, त्याचं चांगलं सर्व्हिस असेल, त्याला ते मतदान करणार. पक्षाकडे एवढं कोणी लक्ष नाही होत. विकास झालाय का? भाजप सरकारकडून विकास झालाय का असं वाटतं का? लांब लांबचे रस्ते, लांब लांबचे पूल वगैरे असं वगैरे झालेलं आहे. आणि पक्ष कुठलाही आला तरी महागाई वाढतच राहणार. पण या महागाईला कोण घालेल असं वाटतंय? एवढं नाही सांगू शकत. कुठलाही पक्ष आला तरी महागाई वाढतच राहते. आज आम्ही 50 वर्ष 60 वर्ष बघतोय. आता सत्तेमध्ये काय आहे, सगळा गोळमेळ करून करतेच सत्ता. एकच चपाती करतात, ह्याचे 2 घे, त्याचे 4 घे, आमकं कर, फलानं कर, असं करून सत्ता करतात. चौरंगी लढत होतीये हो, पुणे महानगरपालिकेमध्ये. मग काय एकंदरीत एक नागरिक म्हणून काय वाटतं की कोणाची सत्ता आली पण कोण सगळ्यात समस्या सोडू शकतो? अजितदादा सोडू शकतो. BJPची साथ त्यांच्या संघ आहे, त्यांना धरून. यावेळेस बीजेपी स्वबळावर लढतंय, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. अजितदादा भाजप सोबत नाही यावेळेस पुणे महानगरपालिकेत. नसू द्या ना, मग सत्ता त्यांचीच येईन बहुतेक. अजितदादांची हा, निवडणुका लागल्या, प्रचार जोरात सुरू आहे. काय वाटतं कोण लोकप्रतिनिधी म्हणून कसा पाहिजे, कोणाचं सरकार यायला पाहिजे? काँग्रेसचं सरकार यायला पाहिजे. भाजपच्या सरकारनं लय महागाई वाढवली आहे. गॅस किती महाग झालाय, पेट्रोल महाग झालंय, भाजी महाग झाली, तेलाचे डबे महाग आहेत. जरा सरकार बदललं तर कळल तरी महागाई वाढते का कमी होते ते. पण भाजप सरकार तर दाखवतोय लाडक्या बहिणींना पैसे देतोय, विकसित कामं दाखवतोय. मग हे काय इकडून देतात आणि इकडून घेतात. लाडक्या बहिणीचं पैसे देतात आणि इकडं महागाई वाढवून सनी जास्त करतात. कोणत्या समस्या तुम्हाला या पुणे शहरात राहताना भेडसावतात? कारण आपण बघतोय एकीकडं गुन्हेगारीवर बोललं जाते आणि दुसरीकडे गुन्हेगारांना तिकीट दिलं जातं असं म्हटलं जाते. खरंच कोण ही गुन्हेगारी कमी करू शकतो? आता हे काय करणार नाही बाय, गुन्हेगारी कोण कमी करेल ते. भाजपचं होतं सरकार तरी गुन्हा चालूच होता. आता काँग्रेसचं आलं तरी काय करणार आहे ते तरी. तुम्हाला काय वाटतं कोणाचं सरकार यायला पाहिजे, कोण नगरसेवक व्हायला पाहिजे, कशा कामाचं काय अपेक्षित? आमच्या कामाचं काहीतरी करायला पाहिजे. कुणी सरकार येऊ दे आम्हाला. आम्ही आता 22 वर्ष झाली तर ठेकेदारीमध्ये कामं करतोय मंडळमध्ये. आम्हाला काहीतरी आमच्या अपेक्षा आहेत की पगार वाढवावं, काय करावं. बाकी आहे व्यवस्थित. कुणी पण येऊ दे, सगळे सरकार आपल्याला चांगलेच आहे, सगळे सारखेच आहे. काय करणार आहे? भाजप कशाची कामं करतोय, मेट्रोची कामं दाखवतायत. खायचं आता आमचं कामाचं कसं आहे, आम्ही 22 वर्ष झालं ठेकेदारीत काम करतोय. आम्हाला कायम करावं, कॉर्पोरेशन मध्ये घ्यावं. कोणतं सरकार आलं तर कोणतंच करत नाही. एवढ्या वर्षी आम्ही करतोय. भाजपचं सरकार होतं. इथे आता कामधंदे नाही तर रिक्षांना धंदे नसतात. रिक्षा घरोघर रिक्षा झाली तर रिक्षाला तरी धंदा होतो का पोरांना? कुठले काम आता काय दीदी हे सांगू शकत नाही. कोणता बी सरकार आलं तर करायला पाहिजे ना, करायला पाहिजे. गोरगरिबांवर तर लक्ष द्यायला पाहिजे ना. बस एवढंच आहे, बाकी काही नाही. कोणी पण येऊ द्या. काय वाटतं महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात, सत्ता कोणाची येईल? पुण्याचा महापौर म्हणून कोण पाहिजे? पुण्यात सत्ता सर्व राष्ट्रवादी द्यावी अजितदादा पवार. जर कामं करून घ्यायची असतील तर अजितदादाच्या ह्याच्याखाली ती कामं होतील अशा आम्हाला आशा आहे. भाजपने 8 दिवस कामं नाही केली का मग? 9 वर्षात काय केलं? खड्ड्यात पडून कुणी करून गेले. पण भाजप तर म्हणते पुणे शहर विकसित केलंय, पुण्याचा विकास आम्हीच केलाय.
काय विकास काय केला दाखवा ना तुम्हाला. टॉयलेटच्या समस्या, वॉशरूमच्या समस्या इतक्या गहन आहेत की तिथं पाऊल पण ठेवतात नाही त्या वॉशरूमला, अशी परिस्थिती आहे. मग तुम्ही 90 वर्षात काय केलं असंही आम्ही पण विचारू शकतो. स्थानिक नगरसेवकाकडून होणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहे आपण? ज्यांनी त्याचा कुठलाही निवडून आला राष्ट्रवादीचा, तर त्यांनी आपल्या वार्डाकडे लक्ष देऊन ती कामं करून घ्यावीत, जनतेला त्याचा फायदा व्हावा ह्या हेतूनही कामं करावीत, ही आम्ही आमची अपेक्षा ठेवतो. पुण्याचा महापौर म्हणून कोणाचा चेहरा समोर आहे की ही व्यक्ती व्हायला नाही, पाहिजे? तसं काही सांगता येणार नाहीये. कोणाला संधी मिळावी? सध्या तर राष्ट्रवादी कोणाला मिळेल, कुठल्याही समाजाच्या पक्षाच्या म्हणजे समाजाला मिळेल हे चांगलंच असतं. प्रत्येक जण मीच म्हणाल की मीच व्हायला पाहिजे असं होऊ शकत नाहीये. प्रत्येक समाज आहे, त्याच्या अनुषंगाने काय होईल ते चांगलं. ज्येष्ठ नागरिकांना काही सुविधा नाहीये. मी आता माझा पोरगा अपंग आहे. जर ते अपंग असून तर मी ते वय 75-76 वय चालू आहे, तरी मला कुठलीच सुविधा नाही पेन्शनची. गव्हर्नमेंट पेन्शन तर 1800 रुपये मिळायला पाहिजे, तरी मिळतच नाही. का मिळत नाही? काय करते नाही द्यायला. तुम्ही 6 वर्ष झाले मी खटपट करतो. काही कोणी आमदार खासदारांचे पत्र घेऊन सगळं माझी होत नाही. त्यामुळे मतदान करून काय फायदा, यांना निवडून देऊन तरी फायदा काय? पण भाजप सरकार तर एवढं दाखवतंय की आम्ही- दाखवतो ना, नुसतं दाखवलंय. प्रत्यक्षात काय आहे? प्रत्यक्षात झिरो आहे. प्रत्यक्षात काय नाही. जनतेच्या हा नुसतं आशा दाखवायची, आशाला ठेवायचं त्यांना. पण प्रत्यक्षात त्या आशेला काय नाही. मी 6 वर्ष झालं ते मला पेन्शन नाही आहे. ते आज मला 75 वय असून मला थोडंफार मदत पाहिजे. अपंग पोरगा आहे माझा, पॅरेलिस झाला आहे. त्याला 75% पॅरेलिस आहे. फक्त मला सूनबाई काम करते. तिला 1500 15,000 ते 13,000 रुपये पगार आहे. आज 4 माणसं घरात आहे. मग आता काय वाटतं या महानगरपालिकेमध्ये? महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजना चालू करायला पाहिजे. पहिली गोष्ट तर मध्यमवर्गीय ज्याच्या हातावर पोट आहे त्या लोकांना, जे सर्वंट आहे, गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस आहे, त्यांना पेन्शन 40-80 हजार रुपये पेन्शन आहे. पगार घेऊन येतात. आज त्यांच्याकडे प्रॉपर्टी कोट्याधी रुपये. आणि मध्यमवर्ग हातगाडी वाढणाऱ्या माणसांनी काय करायचं तुम्ही सांगा ना. सत्ता कोणाची यायला पाहिजे मग आता एवढं भाजप- सत्ता भाजपनीच येणार, पण त्यांनी कामं करायला पाहिजे ना. सत्ता भाजपनीच येणार आहे. भाजपची सत्तेचा पर्याय नाही. का बरं भाजपची येणार? हा? भाजप- आज मोदीपासून एवढी सुविधा केलेल्या आहेत, भरपूर सुविधा केलेल्या आहेत. तर पण ज्येष्ठ नागरिकांची काय करत नाही ना. 80,000 रुपये पेन्शन घेणारा सुविधा आणि हातावर बोलायला सुविधा नाही. हे कसं तुमचं हे कसं आहे? नियमात काय ते बदल करा ना. एवढंच माझं म्हणणं आहे, दुसरं काही म्हणणं नाही. सत्ता भाजपचीच येणार आहे, पण गोरगरिबांसाठी योजना काय असेल ते करा ना. आडवं लावतात म्हणजे तुम्ही सांगा ना. अपंग सर्टिफिकेट दिलंय तरी माझं काम होईना. मुरलीधरला त्याचं पत्र घेऊन गेलो तुम्ही. मग काय झालं? पत्र एवढी केली तरी का नाही केली काम? काय काय करत नाही. होईल आशा धरतो. कधी किती आशा धरायची? नवीन चेहऱ्याला संधी द्यावी असं नाही वाटत का आता? नवीन चेहऱ्याला संधी द्यावी, ते कामं करतील. नवीन युवक मंडळाचे करायला पाहिजे, पण आशा दाखवतात ना. करतो म्हणतात. प्रत्येक 10% तरी काम करायला पाहिजे ना. 90% नाही तर 10% भाजप तर सांगतं आम्ही विकसित शहर केले, विकसित केलंय. तुम्हाला वाटतं ते काय? पण गोरगरिबांसाठी काय ते मी म्हणतोय. गोरगरिबांसाठी काय घे. आणि तुम्ही सुविधा केले, सगळे गेले, त्याचे फायदा सगळे घेतात. 80,000 पेन्शन घेणारा बी घेतोय, हातगाडी वाढणारा बी घेतोय. ही सुविधा जी भाजपने केली, सरसकट केली ना. मला एवढं होणार त्यांना 80,000 रुपये पेन्शन येते, त्यांना सुविधा करायला पाहिजे. स्थानिक नगरसेवकाकडून काय अपेक्षा आणि सत्ता कोणाची? सत्ता बीजेपीची येणार. का बरं भाजप सत्ता? सगळे त्यांचे सेटलमेंट आहे. ते सगळे काय सेटलमेंट करते भाजप? हे भाजप म्हणजे मसनीचं सेटलमेंट आहे. एटीएम घोटाळा. मग याला असं वाटत नाही का की आता सर्वसामान्य नागरिकांनी याला आता प्रत्युत्तर द्यायला पाहिजे? प्रत्युत्तर द्यायला पाहिजे, पण ते काही चालत नाही. काय उपयोग नाही. प्रत्युत्तर देऊन काय उपयोग नाही. काय समस्या भेटतो? काय समस्या स्थानिक नगरसेवक होईल त्यांनी केलं पाहिजे? त्यांनी
केलं पाहिजे, सुधारणा केल्या पाहिजे. हे झोपडपट्ट्या हलवून ना त्यांना बिल्डिंग उभा करून जागा दिल्या पाहिजे. ते आपल्याला काय माहिती नाही, त्या क्षेत्रातच नाही आपण.